एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील बेतुरकरपाडा हा डेंग्यू मलेरियाचा हॉटस्पॉट झालाय असा सवाल उपस्थित करण्यात आलाय। केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी अधिकाऱ्यांसह या परिसरातील स्वच्छतेची पाहणी केली। या पाहणी दरम्यान नव्याने सुरू असलेल्या इमारत बांधकाम परिसरात डासांच्या अळ्या मिळून आल्या। ज्या बांधकामाच्या ठिकाणी अळ्या सापडल्या, ओम डेव्हलपर्स, एकदंत डेव्हलपर्स आणि सर्वोदय कंबाईन या 3 बिल्डरांना प्रत्येकी 25,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी दिली आहे। बेतुरकरपाडामध्ये आम्ही आढावा साठी गेलेलो असताना तिथल्या चाळी भागात आम्ही आधी बघितलं तर तिथे सुद्धा आम्हाला काही ठिकाणी पाणी साठा केलेलं दिसलं आणि त्या पाणी साठ्यामध्ये डासांच्या अळ्या या आम्हाला आढळल्या। त्यामुळे आम्ही ते पाणी साठा हे केला। तसेच त्या भागामध्ये काही कन्स्ट्रक्शन साईट्स चालू होत्या। त्या कन्स्ट्रक्शन साईट्सला जिथे व्हिजिट केली तिथे सुद्धा आम्हाला पाणी साठ्यामध्ये अळ्या सापडल्या। तसेच कन्स्ट्रक्शनच्या तिथे पाणी ऑलरेडी साठलेलं होतं, तिथे सुद्धा अळ्या आम्हाला आढळलेल्या। तर एकदंत डेव्हलपर्स, तसेच ओम डेव्हलपर आणि सर्वोदय कंबाईन्स या 3 डेव्हलपर्सच्या साईटवर आम्ही व्हिजिट केली आणि त्यांना वॉर्ड ऑफिसर मार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की पावसाळ्याच्या काळात जर तुम्ही पाणीसाठा करत असाल तर आठवड्यातून 1 दिवस ड्राय डे म्हणून हे करायला पाहिजे, पाणीसाठा चेंज करायला पाहिजे। तसेच जिथे कन्स्ट्रक्शन चालू आहे तिथल्या डेव्हलपर्सना मी आवाहन करू इच्छितो की आपल्याकडे औषध अवेलेबल आहे, आपण औषध तिथे फवारणी करा, जेणेकरून आसपासच्या परिसरामध्ये डासांचा प्रभाव वाढणार नाही, डेंग्यू आपल्याला कमी करण्यास मदत होईल। एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर।